श्रीराम जय जय राम। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर मनुष्य ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहावा। भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही। म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला, तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला, तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला। समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे। म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाट्याडा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे, म्हणजे आपले हित होते। एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही। त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली तर त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ। तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणाला जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आईबापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। श्रीराम जय जय राम। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 7। मित्रसह राजाची कथा। चांडालखीचा उद्धार। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा। सिद्ध म्हणाला, पूर्वी इक्ष्वाकू वशांत मित्रासह नावाचा राजा होऊन गेला। एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला। त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला। त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले। एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलवले होते। ती संधी साधून आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला।
अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे तत्काळ ओळखले. त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला. आपली काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली, त्याला परावृत्त केले. राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले. राणी वसिष्ठांना शरण गेली. पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली. तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला. ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमी व्याकुळ असे. तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे. एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले. त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला, हे नराधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला. त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला. राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे. मदयंतीला ते खटकले. तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली. त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली. राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना. मग राजा तीर्थयात्रेस निघाला. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले. गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली. राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाल स्त्री दृष्टीस पडली. ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राणक्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली. ते चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारले, ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली? शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गाईचे वासरू कापले. त्याचे मांस रांधले. ते स्वतः खाल्ले, घरच्यांना खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला चांडाल खिचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. माता पित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची फार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीने गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले.
महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्म कृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. तूही तेथे जा, सर्व पातके जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. शिवकृपेने त्याचे कल्याण झाले. नामधारका, गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर, म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले. श्री स्वामी मठ कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.